नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल इंगळे देशमुख. आपलं बायोस्कोर फार्म या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आपण जर टोमॅटोची शेती करत असाल तर टोमॅटोची शेती करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे हे आपण बघू शकता की हे जो टोमॅटोचा प्लॉट आहे, टोमॅटोच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या स्टेजला कीटा या अळीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी आपण वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. आपण जर रोगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट हे दोन बुरशीजन्य रोग पण त्याच्यावर येत असतात. त्याचं सुद्धा आपण वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. हे जर गोष्टी आपण वेळेवर जर केल्या तर आपण अशा पद्धतीनं हा प्लॉट मेंटेन ठेवू शकतो. तुम्ही बघत असाल की किती सुंदर हा प्लॉट मेंटेन ठेवलेला आहे. पूर्ण ग्रीनरी आहे, कोणताही रोग याच्यावर नाही आहे, कोणतीही कीड पण आलेली नाही आहे. अशा पद्धतीनं चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उत्तम शेतीचं नियोजन म्हणजेच शेतीच्या प्रत्येक चरणाचं काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून उत्पादन वाढेल व खर्च कमी होईल. हे करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं बियाणं निवडणं गरजेचं आहे. सोबत त्या पिकाचं सिंचन व्यवस्थापन, ज्यामध्ये पिकाच्या एका विशिष्ट अवस्थानुसार त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी देणं गरजेचं आहे. पाण्याचा जास्त वापर करणं पण सोयीस्कर होणार नाही. शिवाय त्याचं कीड व रोग व्यवस्थापन करत असताना पहिली फवारणी आपण कोणती घेतली पाहिजे, दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे, याचं प्रॉपर शेड्युलिंग जर आपण केलं तर निश्चित आपण तो प्लॉट हा डिसीज आणि पेस्ट फ्री आपण ठेवू शकतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ करू शकतो आणि चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचा माल आपण आपल्या शेतामध्ये पिकवू शकतो. त्यासाठी आपण नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये खताचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायचं आहे ते बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.